तर आज विचार केला होता की छान असं सुक्या मच्छीचं कालवण करायचं. आपल्या बागेमध्ये नजर टाकली तर वांग्याच्या झाडाला की नाही एक 2-3 वांगी तयार झालेली दिसली आणि ती म्हणजे झाड जे आहे ना वांग्याचं ते असं सुकल्यावर का पण कुठेतरी वाटत होतं 1-2 फांद्या. तर कुणालच्या आव्हाना म्हटलं की वांगी काढून द्या आणि बाकीचं पूर्ण कटिंग करून टाका. तर त्यांनी बघा पूर्ण झाड वगैरे इथे कटिंग करून टाकलेलं आहे. एक 2-3च वांगी निघाली. तर इथे कालवणाची तयारी. वांगी चिरून घेतली, त्यात बटाटा पण घातलेला आणि सुकी मच्छी सुका जवळा असून त्याचा वापर मी इथे करणार आहे. धुवून वगैरे स्वच्छ भिजत घालून ठेवला मी आणि त्याच्यानंतर आता इथे फोडणी तयारी. फोडणीमध्ये बघा कांदा परत आलं लसूण घातलेला आहे, कढीपत्ता घातले, त्याच्यानंतर टोमॅटो चिरलेला आणि तिखट मसाला, हळद, गरम मसाला घालून चांगलं असं परतून घेतलंय. कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना ते घातलेलं आहे 1 ते 1.5 चमचा आणि त्याच्यानंतर चिरलेले वांगी वगैरे मच्छी वगैरे घातलेले. चांगलं जरा परतून घेतलं, गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलं आणि त्याच्यानंतर सुकी कैरी असते ती घातलेली आंबट म्हणून. पाणी घालून आणि मीठ घालून चांगलं असं शिजवून घेतलं आणि हे बघा हे कालवण आपलं तयार झालेलं आहे.